यंदाचा उन्हाळा सुरू झाला आणि तापमानाने जवळपास सगळेच इथून मागचे रेकॉर्ड मोडीत काढले गेले। अकोल्यामध्ये जवळपास 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली। महाराष्ट्रात जवळपास उष्माघातामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे। हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळं पॅसिफिक महासागरातल्या अल निनोच्या प्रभावामुळे घडते। पण दरवर्षी भारतीय वातावरणाला प्रभावित करणारा अल निनो यंदा सुपर अल निनो असल्याचे सांगितले गेले आहे। खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन पडणार आणि पाऊस उशिरा येणार आणि तोही खूप कमी पडणार असे बोलण्यात आले आहे। शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं टेन्शन वाढवणारा हा अंदाज आता कुठेतरी खोटा ठरताना दिसत आहे। कारण मान्सून अंदमान आणि निकोबार बेटामध्ये वेळेच्या आधीच दाखल झाला आहे। म्हणजेच 16 मे रोजीच मान्सूनने तेथे बरसण्यास सुरुवात केली आहे। सध्या तेथे 35 ते 40 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडील वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सूनला पुढे सरकण्यास अत्यंत प्रतिकूल आणि असे पोषक वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून 26 मे रोजीच दाखल होईल अशी देखील चर्चा करण्यात येत आहे। पावसाचं हे दृश्य पहिल्या 2 महिन्यातच बदलणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत। सुरुवातीला वेगाने येणारा पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये गायब होण्याची शक्यता आहे। पण मान्सून महाराष्ट्रात नेमकं कधी येणार, किती प्रमाणात पाऊस पडणार, पावसाळ्याच्या 2 महिन्यात सुपर अल निनोचा प्रभाव किती धोकादायक आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात हितचिंतक। ज्यामुळे भारतातलं तापमान प्रभावित होतं तो अल निनो यंदा गेल्या 150 वर्षातला सगळ्यात जास्त उष्ण असल्याचं सांगितलं जाते। यंदा उन्हाचं प्रमाण जास्त तर असणारच, पण पावसाचं प्रमाण सुद्धा कमी होणार असं बोललं गेले। या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं होतं, पण आता दूर झाल्याचं दिसतंय। भारतीय विभागातील पोर्ट ब्लेअर सेंटरने वर्तवलेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 आणि 18 मे रोजी अंदमान निकोबारच्या बेटाजवळ वादळी वारे आणि विजांसह मुसळधार पाऊस होणार आहे। 16 मेलाच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्याची बातमी आहे। त्याआधी अंदमान आणि निकोबारच्या उत्तर ते दक्षिण अशा प्रत्येक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे। हा पाऊस मान्सूनच्या आधी तयार होण्या वातावरणाचा भाग असल्याचं सांगितलं जात होतं, पण IMDने दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस मान्सूनच आहे आणि अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा आणि कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता। असा अंदाज पॅसिफिक महासागरातून येणाऱ्या ईशान्य मोसमी वारे जास्त वेगाने पुढे सरकू लागलेत। ढगांच्या प्रवासात वेग वाढल्याने मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे। मान्सून एवढ्या लवकर कसा झाला तर IMDने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात एक कमी दाबाचा पट्टा आणि सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालं। त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्याला प्रचंड वेग मिळाला आणि ते वारे अंदमानकडे आले। शिवाय अल निनोच्या प्रभावामुळे समुद्राच्या तापमानात 1 डिग्री सेल्सिअसनं वाढ झाल्यानं यंदा बाष्पीभवनाचा वेग वाढला आणि मान्सूनचे ढग वेळेच्या आधीच तयार झाले। दरवर्षीच्या सरासरी आकड्यानुसार मान्सून अंदमानमध्ये 21 ते 22 मेच्या दरम्यान दाखल होतो। त्याच्याहूनही तो 10 दिवसांनीच म्हणजे 1 जूनला केरळमध्ये येतो आणि तिथून पुढच्या 7 दिवसांनी तो महाराष्ट्राच्या तळ कोकणात आणि नंतर 15 जूनपर्यंत मान्सून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात विभागला जातो। पण यंदाचा मान्सून अंदमानमध्ये वेळेच्या 1 आठवडा आधीच दाखल झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून 27 मेलाच धडकणार ची चर्चा सुरू झाल्या। जरी मान्सून दाखल झाला नाही तरी मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल का असा एक प्रश्न होता, पण IMDने याबाबत वेगळे आणि महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत। IMDने प्रसिद्ध केलेल्या अंदाजपत्रानुसार 26 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। जर हा अंदाज खरा ठरला तर 26 मे नंतर म्हणजेच 7 दिवसांनी तेही 3 जूनच्या दरम्यान मान्सून तळ कोकणात दाखल होईल। त्यानंतर 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। या अंदाजामुळे पावसाबद्दल देशात तयार झालेलं चिंतेचं वातावरण शांत होताना दिसतंय। हवामान विभागाने 16 ते 17 मेसाठी केरळच्या झुडुक्की आणि मलक्कपुरम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय, तर कोट्टायम, थिसूर आणि वायनाडसहित बाकी 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। हा पाऊस मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार करणार आहे, पण मान्सून लवकर येणार असला तरी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे 92% असणार आहे।
ही टक्केवारी बाकी विभागांपेक्षा मराठवाडा विदर्भाची काळजी वाढवणारी आहे. IMDने वर्तवलेल्या अभ्यासानुसार विभागात जिल्ह्याची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं गेले. अमेरिकेची हवामान संस्था नॅशनल असोसिएशन अँड ट्रान्सपॉरिक ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात NOAAच्या मते यंदाचा अल निनो हा भारतीय पर्जन्यावर खूप परिणाम करणारा आहे. महाराष्ट्र वगळता मध्य प्रदेश आणि उत्तर कर्नाटकाच्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असू शकते. महाराष्ट्रात जून आणि जुलैमध्ये पावसाचं चांगलं वातावरण राहील, पण ऑगस्ट-सप्टेंबर नंतर पावसावर अल निनोचा प्रभाव पडणार असल्याचं बोललं जातं आहे. म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाऊस लवकर येत असला तरी पहिल्या 2 महिन्यानंतर वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पण IMDचे मान्सूनचा अंदाज लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची नियोजन करायला सुरुवात केली आहे. पेरणीसाठी लागणारा 4 इंच पाऊस जर जूनच्या पहिल्या 2 आठवड्यातच पडला तर शेतकरी यावेळेस खरीपाची पेरणी करून घेऊ शकतात. पिकाचा काळ लवकर सुरू झाला तर शेतकऱ्यांना पुढचे नियोजन करायला वेळ मिळतो. यंदाचा पावसाळा हा वेळ देणारा असल्याचं बोललं जातं आहे. IMDच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमीच म्हणजे 92% पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे, जो 80% पेक्षा गंभीर सरासरीपेक्षा खूप चांगला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता कमी वर्तवण्यात आली आहे. पिकाच्या उन्हानंतर मान्सून राज्यात दरवर्षीपेक्षा लवकर जास्त दाखल होणार असल्याचा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे थोडंफार का होईना आनंदाचे वातावरण निर्माण तयार होत आहे. पण हा आनंद ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये काळजीत बदलण्याची शक्यता असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. तुम्हाला या अंदाजाबद्दल काय वाटतं? याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हितचिंतक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.